नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला फेदर वूल पासून तयार केलेले हे सुंदर आणि आकर्षक चौरंग आसन दाखवत आहे। हे चौरंग आसन आपल्या घरातील विविध धार्मिक आणि शुभ प्रसंगासाठी अतिशय उपयुक्त आहे। यावर आपण गणपती बाप्पा, देवीची मूर्ती किंवा कलशाची स्थापना करू शकतो। तसेच सत्यनारायण पूजा, गृहप्रवेश, वास्तुशांती, नवरात्र, दिवाळी, लक्ष्मीपूजन आणि इतर अनेक धार्मिक कार्यक्रमामध्ये याचा वापर करू शकतो। फेदर वूल पासून तयार केल्यामुळे हे आसन खूपच आकर्षक, हलके आणि सुंदर दिसते। पूजेच्या ठिकाणी ठेवले की संपूर्ण सजावटीला एक वेगळीच शोभा येते। त्यामुळे पाहुण्यांचेही याकडे लगेच लक्ष जाते। जर तुम्हाला फेदर वूल पासून चौरंग आसन कसं बनवायचं आहे हे पाहायचं असेल तर मला कमेंट करून सांगा, मी ह्याचा एक व्हिडिओ बनवून दाखवेन। हे आहेत समई आसन। याचा उपयोग आपण समई ठेवायसाठी पण करू शकतो किंवा दरवाजावरती दिवा ठेवण्यासाठी पण याचा आपण वापर करू शकतो किंवा दरवाजावरती रांगोळी म्हणून पण आपण याचा वापर करू शकतो, दोन्ही साईडला म्हणून। आणि हे स्वस्तिकमध्ये बनवलेलं आणि हा गोल राऊंड शेपमध्ये असे भरपूर प्रकारचे माझ्याकडे व्हरायटी आहेत। हे लाईट कलरमध्ये आहे, ग्रीन व्हाईट कलरमध्ये, हा पिंक व्हाईटमध्ये आहे। छान छान कलर असे आहेत, बॉटल ग्रीन, पिंक, भरपूर खूप छान वाटतो हा कलर, एकदम उठून दिसतो। एका ताईने मला कमेंट करून सांगितलं होतं की तुम्ही व्हॉइस ओव्हर करा, तर मी पहिल्यांदा प्रयत्न केलाय, तर तुम्हाला कसा वाटतोय ते मला कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ही आहे उंबरा पट्टी, जेव्हा दरवाजावरती आपण याचा वापर करू शकतो। जेव्हा आपल्याला घाई गडबड असते, रांगोळी काढायला वेळ नसतो, तेव्हा आपण ही रांगोळी म्हणून याचा आपण उपयोग करू शकतो। याच्यामध्येही छान छान कलर आपल्याकडे आहेत, छान छान डिझाईन आहेत। ही आहे अजून एक माझ्याकडे व्हरायटी। ह्याचा उपयोग तुम्ही दरवाजावर रांगोळी म्हणून याचा वापर करू शकता किंवा कॉर्नर पीस म्हणून पण याचा उपयोग करू शकता, नाही तर पूर्ण फुल रांगोळी पण याचा तुम्ही वापर करू शकता। त्यामध्येच आपल्याकडे ही अजून एक अशी वेगळी डिझाईन आहे, वेगवेगळे कलर भरून छान असं एक सूर्यफुलासारखं, एक सूर्यफूल नाही पण त्याच टाईपमध्ये असं छान सारखं एक फूल बनवण्याचा प्रयत्न केलाय मी। तुम्हाला कसं वाटतंय ते मला कमेंट करून सांगा। त्यामध्ये रेड, ऑरेंज, येलो, डार्क येलो, ग्रीन असे कलर भरून छान एक याचा वापर आपण हाफ रांगोळी म्हणून करू शकतो, फुल रांगोळी म्हणून पण। हे आहे आपल्याकडे पाट आसन। याचा उपयोग आपण घटस्थापनासाठी किंवा पूजेसाठी याचा उपयोग करू शकतो। हे आहेत देव आसन। तर हे आपल्या देवघरामध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो। आपल्या
आपले जे देव आहेत गणपती बाप्पा, श्रीकृष्ण, तर त्याचा आसन म्हणून आपण याचा वापर करू शकतो. तर हे त्याच्यामध्ये आपल्याकडे अजून व्हरायटी पण आहे. ही आहेत आपल्याकडे लक्ष्मीची पावलं. की तुम्ही रांगोळी आपल्याला कधी म्हणजे रांगोळी नाही काढायला जमत, तर तेव्हा आपण याचा उपयोग करून आपण दरवाजावर ठेवू शकतो. लक्ष्मी पूजनच्या दिवशी तुम्ही याचा वापर करू शकता. गृहप्रवेशच्या दिवशी तुम्ही याचा वापर करू शकता. उपयोग. जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.